जयकुमार लोढा आंबेजोगाई शहरातील एक सर्व परिचित व्यक्तिमत्व. या व्यक्तिमत्वाने एकेकाळी आंबेजोगाई शहराच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आज आंबेजोगाई नगराध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात उतरलेले राजकिशोर उर्फ पापा मोदी यांचे एकेकाळी ते खंबीर समर्थक म्हणून ओळखले जात असत आणि कारणही तसंच होतं. राजकिशोर पापा मोदी जसेही नगरपालिकेच्या राजकारणात आले आणि नगरपालिकांच्या ज्या निवडणुका यापूर्वी झाल्या त्यावेळी राजकिशोर पापा मोदी यांच्यासाठी मतदारांचं कॅम्पेन करण्याची भूमिका ही जयकुमार लोढा करत असत. मात्र 10-15 वर्षापूर्वी लोढा व मोदी यांच्या मैत्रीला दृष्ट लागली आणि आपापसातील व्यवहारावरून या दोघात वितुष्ट निर्माण झालं. त्यावेळपासून लोढा हे व्यवसायाच्या निमित्ताने पुण्यात स्थायिक झाले. ते जरी पुण्याला गेले खरे, मात्र त्यानंतर त्यांनी आंबेजोगाईची नाळ तुटू दिली नाही. मोदींची साथ सोडून जयकुमार लोढा पुण्याला गेल्यानंतर लोढा यांच्यासारखा मतदारांचं कॅम्पेन करणारा कार्यकर्ता मोदींना मिळालेला नाही हे वास्तव नाकारून चालणार नाही. मागील 3 महिन्यापासून जयकुमार लोढा हे परत स्वगृही परतलेले असून त्यावेळपासून ते शहरातील नागरिकांच्या संपर्कात आहेत. नगर परिषदेच्या निवडणुका लागल्या आणि आंबेजोगाई नगराध्यक्षपदासाठी लोढा यांचे एकेकाळचे जिवलग मित्र राजकिशोर पापा मोदी व त्यांच्या विरोधात नंदकिशोरजी मुंदडा हे निवडणूक रिंगणात उतरल्याने ही निवडणूक रंगतदार बनली. जयकुमार लोढा हे उपद्रव क्षमता असलेले व्यक्तिमत्व असल्याने मोदी आणि लोढा यांच्यातील दुराव्याचा पुरेपूर लाभ घेत नंदकिशोर मुंदडा यांनी जयकुमार लोढा यांना आपल्या कळपात खेचलं. लोढा यांनी आपल्या काही कार्यकर्त्यासह नंदकिशोर मुंदडा यांच्या गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात जुन्या आठवणींना उजाळा देत आपल्याकडे सोशल मीडियात पब्लिसिटी भरपूर आहे, तुम्ही जर हवेत राहिलात तर सीट लागणं सोपं नाही, समोरच्याला कमी समजायची चूक करू नका, अशा प्रकारचा नंदकिशोर मुंदडा यांना एक प्रकारचा कानमंत्र देत आजही राजकिशोर मोदी यांची शहरात ताकद आहे हे वास्तव मान्य केलं. झुंजार न्यूजसाठी अशोक दळवेसह मी दत्ता आंबेकर, अंबाजोगाई. केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ नमिताताई मुंदडा, अक्षय भैया मुंदडा, ज्येष्ठ नेते आणि या 2025 नगरपरिषद अंबाजोगाई निवडणुकीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार, आपले सगळ्यांचे मार्गदर्शक काकाजी, 2025च्या निवडणुका लागलेल्या आहेत, सगळ्याला माहीत आहे. त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी आलोत. 2003 निवडणुकीत आता काकाजींनी जसं उल्लेख केला, आमच्या मित्राला पहिल्यांदा नगराध्यक्ष बनवताना त्यावेळेस काउन्सिल होती 25ची, 13 बहुमत पाहिजे होतं, आमच्याकडं होतं 11, 2 मतं होते काकाजीकडं. भागवत लाखे, भागवत लाखे, रवींद्र जाधव आणि ते काही त्यांच्याशिवाय ती काही हालत नव्हते. बोलणं ह्यांचं नव्हतं. आम्ही डोकं लढवलं. इथं आता नाहीत राजकारणात किंवा वयोमानाप्रमाणे थकलेले आमचे एक ज्येष्ठ सहकारी बाबूलाल शर्मा हे काकाजीकडे गेले. हो, नाही, पहिल्यांदा बाबूलाल शर्माला पाठवलं. बोलत नव्हते, सगळा राग त्यांच्यावर काढला आणि शेवटी म्हणले ठीक आहे बसूत. नंतर मित्रासोबत बसले, शब्द दिला, किशोर शेठ परदेशीला सोबत दिलं आणि गाडी घेऊन ते गेले. ते मतं पक्के सोबत राहिले. ठीक आहे, दुसरे आता रिस्क घ्यायची नसती म्हणून आम्ही अजून 2-3 मतं केले, 15 मतांनी निवडून आलो. पण पहिल्यांदा अध्यक्षपदाचा गुलाल त्यावेळेस काकाजीच्या आशीर्वादाने लागला, ही वस्तुस्थिती आहे. त्यानंतर जी रिटर्न गिफ्ट द्यायला पाहिजे असते ते पाहिजे त्या प्रमाणात नाही दिलं गेलं. परत क्लॅशेस सुरू झाले. ह्या बराच जुना इतिहास आहे. पहिले 10 वर्ष मित्रांनी चांगलं काम केलं, गावांनी त्यांना डोक्यावर घेतलं. 25 वर्ष ह्यांनी चांगलं काम केलं, लोकांनी ह्यांनाही डोक्यावर घेतलं. पण जसजसं मोठे होत गेले, कार्यकर्त्याकडे थोडं दुर्लक्ष व्हायला सुरुवात झाली. 2004 ते 14 काँग्रेस सरकारमध्ये जे मुख्यमंत्री झाले त्यांचे ते खूप जवळ गेल्यामुळं मग ओव्हर कॉन्फिडन्स एवढा वाढला, खाली कार्यकर्त्याची गरज वाटेना मोठ्या लोकात बसल्यामुळं. आणि त्याचे जे दुष्परिणाम जे व्हायचे ते
समोर सगळे दिसून येत आहेत. आत्ता कुठलीच अटी शर्ती काही विषय नाही, माझा काही धंदा गुत्तेदारी नाही आहे. मी हा जो निर्णय घेतला आहे ह्या निवडणुकीसाठी घेतलेला नाही. निवडणूक ही 4 दिवसाची आहे, होऊन जाणार आहे. एकदा साथ द्यायची तर आयुष्यभर द्यायची, आमच्याकडून मी बी सोडणार नाही. आणि भूमिका रोखठोक असती आहे की नाही, आजपर्यंत आमचा इतिहास आहे, कोरीपाटी आहे, सगळ्याच्या समोर आमची पुस्तक ओपन आहे. कार्यकर्ते बरेच जुने सहकारी आहेत. नुसतं मी एकटाच येणार होतो भेटायला, पण म्हणले नाही आपण मिळून जाऊ, त्याच्यामुळे थोडा उशीर झाला. काकाजी, मित्रांनी जी चूक केली ती चूक तुम्ही करू नका. इलेक्शन होऊन जाईल, तुम्ही निवडून येताल, परत आपल्याला विधानसभा तुम्ही म्हणजे सगळं सांगितलंच आहे. मी फक्त रिमाइंडर परत द्यायलो आहे की परत विधानसभा, परत हे इलेक्शन चालूच आहेत. कार्यकर्त्याची अपेक्षा असते की इलेक्शन झाल्यानंतर आम्हाला मान सन्मान मिळावा. गुत्तेदार मागणारे 1-2%, 1% असेल. सगळ्याला काय गुत्तेदारी नाही पाहिजे, फक्त आलं तर मान सन्मान मिळावा. काय अडीअडचणीला कधी लागलं तर फोन कुठं करावा एखाद्या वेळेस, एवढीच अपेक्षा आहे. ती निश्चित तुम्ही पूर्ण करताल, ह्याच्यात पण काही शंका नाही आहे. पण ते काय बऱ्याच जणांना चांगले वाईट अनुभव येतात, त्याच्यामुळे 1-2 जण म्हणले तर मी म्हणलं मला काय अडचण नाही, मी बोलतो. तर त्याची काही कुणाला अडचण यायचं कारण नाही आहे. तरुण पोरं भरपूर आहे, नवीन पिढी आलेली आहे, बरेच जण शिकतात, बरेच जण व्यवसाय छोटा मोठा करून आपलं चरितार्थ भागवतात. सोशल मीडियात पब्लिसिटी भरपूर आहे, पण त्याच्यामुळं मला असं वाटते की तुम्ही जर हवेत राहिलात तर शीट लागणं सोपं नाही. तुम्ही समोरच्याला कमजोर समजायची चूक करू नका. निवडणूक कुठलीच सोपी नसती, रात्र वैरेची असती. लोक सोबत राहिलेले सगळे मतं देतीलच असाही विषय नसतो. एक मताला तुम्हाला घासावंच लागल, मतदान करून घ्यावंच लागल, तर विजयाचा गुलाल लागल. नंतर पश्चाताप करत बसण्यापेक्षा माझा स्वभाव थोडा वेगळा आहे, त्याच्यामुळं सांगतोय. सगळे कार्यकर्ते आपल्या जागी मजबूत आहेत, मला कुणाला नाव ठेवायचे किंवा कुणाकडे बोट नाही दाखवायचं. पण एक आहे, हवेत जर राहिलात तर एवढं सोपं नाही आहे. एवढं समजून राहा की बाबा वरी काकाजी आहेत, मग आपल्याला काय, खालचे उमेदवार बी थोडं वेळ अत्यंत कमी आहे तुमचं चिन्ह पोहोचवायला. 26 तारखेला चिन्ह मिळणार आहे, 2 तारखेला मतदान करायचे. त्याचं नियोजन आजपासून तुम्ही केलं की बाबा 26ला हातात पडलं, संध्याकाळपर्यंत तयार झाले, पुढच्या 4 तासात तुमचं वाटप सगळं होऊ शकतं. पूर्ण वार्डात नियोजन केलं तर 4च तास लागतात, 5वा ताससुद्धा लागत नाही, पण नियोजन पाहिजे. तर त्या पद्धतीनं सगळे जातील असं अपेक्षित आहे. बाकी ह्याविषयी काही जास्ती बोलायचं नाही. मला काही कुणावर टीका टिप्पणी करायची नाही आहे, कुणाचं नाव घेऊन तोही काही मला हे नाही करायचं आहे. ते त्यांच्या जागी मजेत, आम्ही आमच्या जागी मजेत. पण एक आहे, आलो आहे इमानदारीनं साथ देऊत, त्याच्यात कुठं कुणाला बोलायची संधी देणार नाही. हा एक आहे. संबंध गावातले असल्यामुळं सगळ्यांचे संबंध आहेत. आम्ही कुठेही उठतो बसतो, आम्ही पुढच्याला आपल्याकडे घेऊन येतो. आम्ही काही त्यांच्या बायकावर जाणाऱ्यापैकी आम्ही तर नाही आहेत. त्याच्यामुळं ती गैरसमज तर म्हणजे तुमचा तर नसणार आहे, पण कार्यकर्त्याला वाटतं अरे ती तिकडं बसला, ती त्याच्यासोबत बोलायला आहे, तर ती उलटं बोलायला आहे, तर आम्ही उलटं त्याला घेऊन येऊ शकतो. आम्ही तिकडे जायचा विषय नाही आहे. तर बाकी ह्या बारीक सारी गोष्टी आहेत, बाकी बोलत राहूत. पण जसं बोलले तसं 20-25 वर्ष समोरासमोर राहिलो, ते करत असताना काही चुका झाल्या असत्याल. कार्यकर्ते चुका होणार, मोठ्या मनानं तुम्ही पदरात घेतल्यात, पदरात घ्याव्यात ही अपेक्षा आहे. नाही तर होतंच ते, म्हणजे काम करताना हां. तर बाकी आपण सर्वजण आलात, नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे. छोट्या मोठ्या गोष्टी होत्याल, सगळ्यापर्यंत पोहोचणं होणार नाही, बोलणं होणार नाही नेत्याकडनं. आमच्यावर राग काढा, त्यांच्यावर राग काढू नका. नेत्यावर मतदान करा, कारण प्रत्येकापर्यंतही जाऊ शकत नाहीत, प्रत्येकाला आज नाही बोलू शकत. तर ह्या 2 मिनिट बस, काय बोलायचं बाकी. तर